आता आपण पाहू आंतरेंद्रियासाठी खास जागा. तर आंतरेंद्रियासाठी खास जागा नेमकं काय याच्यामध्ये आहे तेच आपल्याला आता पाहायचं आहे. तर तुम्हाला इथं दोन चित्र दिसत आहेत. पहिल्या चित्रामध्ये पहा, एका भरणीमध्ये बिस्किट ठेवलेले आहेत आणि दुसऱ्या चित्रामध्ये एक पॅकिंग आहे आणि त्या पॅकिंगमध्ये बिस्किट आहे. आता दोन्हीही काय करा, हातामध्ये घ्या, उलटं सुलटं असं करा. तर जे भरणीतील बिस्किट आहेत ते फुटण्याची शक्यता जास्त आहे किंवा ते लवकर फुटतील आणि त्या पॉकेटमधील जे बिस्किट आहेत ते लवकर फुटणार नाहीत. आता हे का झालं किंवा कशामुळं असं होतं? कारण पहा, या भरणीमध्ये तुम्हाला एकदा बिस्किट खाली पडतील, एकदा उलटे केल्यानंतर पुन्हा वरून खाली पडतील, यामुळे ती फुटण्याची शक्यता जास्त आहे. परंतु यामध्ये फुटू शकतील, यामध्ये मात्र फुटणार नाहीत. तुम्ही खालीवर किती हे करा, अजिबात याच्यामध्ये बिस्किट फुटणार नाहीत. आता हे चित्र देण्याचं कारण काय सांगतो ऐका. आपल्या शरीराच्या आतले जे अवयव आहेत ते आतले अवयव सुद्धा ह्या बिस्किटाच्या पॉकेटप्रमाणे आहेत. ते तुम्ही अजिबात हलत नाहीत, एका जागेत असे फिट आहेत. तुम्ही हलवायचं म्हणलं तरीही ते हलत नाहीत. म्हणजेच आपल्या बघा, छातीमध्ये हृदय आहे, ते धड धड धडधड करतं, परंतु ते एका जागामध्ये फिक्स आहे. किंवा डोक्यामध्ये मेंदू आहे, तो हलत नाही आहे, तो एका जाग्यामध्ये असं फिक्स आहे. मग आपल्या शरीराच्या आतले जे अंतरेंद्रिय आहेत ते अंतरेंद्रिय या बिस्किटाच्या या पॉकेटसारखे आहेत, ना की या भरणीसारखी नाही आहेत. ध्यानात ठेवा. म्हणून ते अजिबात त्यांना काहीही होत नाही. आलं का लक्षामध्ये? म्हणूनच याला काय म्हणले, आपले जे अंतरेंद्रिय आहेत त्या अंतरेंद्रियासाठी स्पेशल किंवा काही खास जागा आहेत. आलं का लक्षात तुमच्या? चला आता आपण त्या जागा पाहूया. बघा हे चित्र पहा. हे चित्र आमच्या इथे लक्षात येत असेल तर शिरोपोकळी, शिर म्हणजे डोकं, या डोक्यामध्ये असतो मेंदू. ओके, शिरोपोकळीमध्ये काय आहे? मेंदू आहे. पुढं पहा, वक्षपोकळी. काय आहे? वक्षपोकळी. या वक्षपोकळी, वक्ष म्हणजे छाती, या वक्षपोकळीमध्ये बघा इथं काय दिले, इथं आहे फुफ्फुस आहे, इथं हृदय आहे. ओके, पुढला आहे उदरपोकळी. आता या उदरपोकळीमध्ये काय आहेत तर इथं बघा, इथं आपण जे काही खातोय ना ते खाल्लेल्या पदार्थाचं पचन करण्यासाठी इथं आहेत शरीरातील आतडे आहेत. इथं आहे किडनी आहे. ओके, आलं लक्षामध्ये? दोन महत्त्वाचे अवयव लक्षात ठेवा, आतडे आणि किडनी. कुठं आहे? उदरपोकळीमध्ये. आणि शेवटचं आहे कटीपोकळी. या कटीपोकळीमध्ये हे आपल्या शरीराला म्हणजे चालण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ओके, तर अशा पद्धतीनं आपल्या शरीराच्या प्रत्येक पोकळीमध्ये महत्त्वाचे काही आंतरेंद्रिय आहेत. ओके, आलं तुमच्या लक्षात हे? आता पहा, जी पोकळी डोक्याच्या आत असते त्याला म्हणायचं शिरोपोकळी. बघा, डोक्याच्या आतली जी पोकळी आहे त्या पोकळीमध्ये बघा, तुमचं डोकं जर तुम्ही, आता मी तर तुम्हाला काढून दाखवतो, हे तुमचं अशी कवटी आहे समजा. तर या कवटीच्या आतमध्ये ही पोकळी आहे, दिसलं का? ही कडणी अशी 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 ही कवटी आहे, डोक्याची कवटी लक्षात येते ना? तुम्हाला एखादा कोणता दगड मारले की फक्त फुटतं काय? फक्त इथं लागतं. आलं लक्षात? फक्त इथं लागतं. परंतु इथं आतमध्ये मेंदूला अजिबात काही लागत नाही. लक्षात घ्या. ही डोक्यातील जी पोकळी आहे त्याला म्हणायचं शिरोपोकळी. काय म्हणायचं त्याला? शिरोपोकळी. ओके, आता जी पोकळी छातीमध्ये आहे तिला म्हणायचं वक्षपोकळी. ओके, आता या वक्षपोकळीमध्ये काय आहे
तर या वक्षपोकळीमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे हृदय आहे आणि आपलं फुफ्फुस आहे. आता त्यानंतर आपण पहा, आपले जे धड आहे ना, धड म्हणजे आपलं शरीर. इथून या मानेपासून ते जे आपलं शरीर आहे ना, हा एवढा भाग, हे तुमचं डोकं वर असलं. आता ह्या डोक्यापासून इथला हा जो एवढा भाग आहे ना, याला म्हणायचं धड. काय म्हणायचं याला? धड असं म्हणायचं. तर आता ही जी धडाची पोकळी आहे, म्हणजेच या धडाच्या पोकळीमध्ये 3 भाग आहेत. किती भाग आहेत? 3 भाग आहेत. तर जी छाती आहे त्या छातीच्या पोकळीमध्ये जी छातीची पोकळी आहे त्या छातीच्या पोकळीला म्हणायचं वक्ष पोकळी. काय म्हणायचं? वक्ष पोकळी. पोटाच्या भागामध्ये जी पोकळी आहे, पोट, त्या पोटाच्या भागातील पोकळीला म्हणायचं उदर पोकळी. बघा, छातीमध्ये असलेली वक्ष पोकळी, पोटाच्या भागामध्ये असलेली उदर पोकळी आणि त्याच्या खालची असलेली कटी पोकळी. आल्या का तिन्ही पोकळी लक्षात? बघा, वक्ष पोकळी, उदर पोकळी आणि कटी पोकळी, अशा 3 पोकळ्या पोळीन आहेत. एक छातीमधली वक्ष पोकळी, पोटामधली उदर, उदर म्हणजे आपण खातो पोटासाठी, उदर म्हणजे पोट, पोटाची असलेली पोकळी उदर पोकळी आणि शेवटची कटी पोकळी म्हणजे पोटाच्या खालची असलेला जो भाग आहे त्याला म्हणायचं कटी पोकळी. आता ह्या ज्या पोकळ्या आहेत या सगळ्या पोकळ्यामध्ये काय आहेत? आपल्या शरीरातील असलेली अंतरेंद्रिय आहेत. काय आहेत? अंतरेंद्रिय आहेत. मग हे जे अंतरेंद्रिय आहेत ते आपली जागा अजिबात सोडत नाहीत किंवा हलत नाही आहेत, ध्यानात ठेवा. चला आपण 1 नंबरचा आता पॉईंट पाहू, ग्रास नलिका. ग्रास नलिका. आता इथं पहा, इथं चित्र आहे. हा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती काय करत आहे? तोटीचं जे पाणी आहे ते एका पाईपला लावून ह्या बॅरलमध्ये भरत आहे. तर ग्रास नलिका म्हणजे काय असतं? ग्रास नलिका म्हणजे लक्षात घ्या. त्याच्या अगोदर आपण इथं काय माहिती दिली आहे ते पाहू. आता हे जे काका आहेत, हे काका या तोटीतून पाणी याच्यामध्ये टाकत आहेत. तर हे तोटीतील पाणी या पिंपामध्ये कसं येत असेल? तर कसं येत आहे पहा. ही जी नळी आहे ना, ही नळी दिसते ना तुम्हाला? या नळीद्वारे हे पाणी कुठे येत आहे? ह्या नळीद्वारे पाणी येत आहे, बरोबर का? मग ही नळी कशी आहे? अशी पोकळ आहे, लक्षात घ्या. अशी पोकळ आहे आणि या पोकळ नळीतून पाणी आतमधून असं पूर्ण काय होतं? बाहेर 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 येतं आणि बाहेर येऊन इथं या पिंपामध्ये पडतं. आलं का तुमच्या लक्षात? तर जी ग्रास नलिका आहे ती ग्रास नलिका सुद्धा काय करते तेच आता आपण पाहणार आहोत. हा प्रयोग तुमच्या लक्षात आल्यानंतर आता आपण पुढे पाहू ग्रास नलिका. आपण जे अन्न खातोय ते अन्न खाण्यासाठी आपण कशाचा वापर करतो पहा? आपण वापर करतो तोंडाचा. आणि जे आपण शरीराच्या आतमध्ये खातो किंवा तोंडाद्वारे जे खातो ते आपल्या या पोटामध्ये नेण्याचं काम कोण करतं? ही ग्रास नलिका करते. आपण खाल्लेलं अन्न पोटामध्ये नेण्याचं काम ग्रास नलिका करते. म्हणजे ग्रास म्हणजेच घास आणि नलिका म्हणजे नळी. घास गिळण्याची नळी, त्याला म्हणायचं ग्रास नलिका. आता ही जी ग्रास नलिका आहे ते काय करते? आपण जे अन्न खाल्लंय ते खाल्लेलं अन्न पोटात नेण्याचं काम ही ग्रास नलिका करते. आता त्याच्या अगोदर पहा, आपण कोणताही पदार्थ असू द्या, तो पदार्थ आपण काय करतो? अगोदर तोंडाने किंवा चावतो. जिभेला त्याची चव कळते, दाताने आपण चावतो आणि चावल्यानंतर आपल्या ज्या लाळ ग्रंथी आहे ती लाळ त्या लाळ ग्रंथी लाळ सोडते आणि ती लाळ त्या अन्नामध्ये मिसळते. आणि तसं मिसळल्यामुळं तो जो घास आहे ना
तो घास मऊ होतो आणि तो मऊ घास आपण सहजपणे पोटामध्ये घालू शकतो. आता पोटामध्ये आलेलं हे जे अन्न आहे ते अन्न त्याचं पचन झालं पाहिजे. आता ते अन्न तसंच जर ठेवणं काही महत्त्वाचं नाही. तर त्या अन्नाचं पचन करण्याचं काम कोण करतं? उदरपोकळी करतं. मग या उदरपोकळीमध्ये जठर नावाचं इंद्रिय लक्षात घ्या. कोणती इंद्रिय? जठर. आता हे जठर काय करतं? तर त्याच्या अगोदर बघा, हे जे जठर आहे ना, या जठरापर्यंत पोहोचवण्याचं काम बघा, तोंडामधून जे अन्न येतं ते अन्न तोंडातून जठरापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतं? ग्रास नलिका. नाव लक्षात घ्या, ग्रास नलिका. ओके, ही ग्रास नलिका हे काम करते, किंवा इथं आहे ग्रास नलिका. आता ही जी ग्रास नलिका आहे, या ग्रास नलिकेची जी भिंत आहे, भिंत म्हणजे काय पहा, किंवा ही समजा नळी आहे. हां, ही नळी, त्याला असं मध्ये गॅप आहे, म्हणजे आपल्या नळाचा पाईप असतो ना त्या पद्धतीनं आहे. आता ह्या ग्रास नलिकेची ही जी कडेची भिंत आहे ना, ही भिंत कशी आहे? खूप लवचिक आहे. लवचिक असल्यामुळं आपण खाल्लेला अन्न किंवा जो घास आहे तो घास सहजपणे बघा, सहजपणे काय होतो? जठरामध्ये येतो. सहजपणे कुठे येतं? जठरात. आता ह्या ग्रास नलिकेला आपण काय म्हणतो? ग्रासिका असंही आपण म्हणतो. ग्रास नलिकेलाच ग्रासिका असाही शब्द आपण वापरू शकतो. आता ही ग्रासिका कुठं आहे रे? कुठं आहे? तुम्हाला लक्षात आली पाहिजे. बघा, आपल्या गळ्यापासून सुरुवात होते आणि जठरापर्यंत येते, म्हणजेच आपल्या जी छातीची पोकळी आहे, म्हणजेच वक्ष पोकळी आहे, त्या वक्ष पोकळीमध्ये ही ग्रास नलिका किंवा ग्रासिका आहे. आले इथंपर्यंत लक्षात? हा झाला एक शरीराचा अंतरेंद्रिय. आता यानंतर आपण पुढला अंतरेंद्रिय पाहू. त्याच्या अगोदर आपण काय करू? थोडी माहिती घेऊ. आपण जे अन्न खातो ते खाल्लेलं अन्न तोंडापासून ते सुरुवात होतं, तोंडापासून त्यानंतर ते येतं उदरपोकळीत येतं, म्हणजे पोटामध्ये येतं. पोटामध्ये आल्यानंतर त्याचं पचन होतं आणि जेवढं काही पचलेलं अन्न आहे ते रक्ताद्वारे संपूर्ण शरीरात नेण्याचं काम रक्त करत असतं. आता जे अन्न पचन होत नाही ना, बघा, जे अन्न पचन होत नाही किंवा न पचलेला भाग काय करतो आपण? गुदद्वारा वाटे विष्ठेच्या रूपाने बाहेर टाकतो. म्हणजेच विष्ठा म्हणजे आपण काय करतो? संडासच्या रूपानं ते बाहेर टाकत असतो. जे अन्न पचत नाही ते आपण विष्ठेच्या रूपानं बाहेर टाकतो. ठीक आहे, असा हा अन्नाचा प्रवास आहे. बघा, आपण तोंडापासून सुरुवात करतोय आणि गुदद्वारापर्यंत हा जो अन्नाचा प्रवास आहे याला म्हणायचं अन्नमार्ग. अन्नाचा हा पूर्ण मार्ग आहे, लक्षात घ्या. अन्न शरीरामध्ये येतं, पचन होतं आणि बाहेर निघून जातं. ही जी प्रक्रिया आहे किंवा हा जो मार्ग आहे त्याला म्हणायचं अन्नमार्ग. तुम्हाला समजा आता तुम्हाला कोणतेही गाव असू द्या, एका गावापासून दुसऱ्या गावाला तुम्हाला जायचं आहे. तुम्हाला सांगलीपासून कवठे महांकाळला जायचं आहे. तर जो मार्ग आहे ना, हा असा मार्ग असतो. तसाच अन्नाचा मार्ग असा एका ठिकाणापासून सुरुवात होतो आणि या ठिकाणी संपतो. म्हणजे तोंडापासून सुरुवात होतो आणि गुदद्वारापाशी येऊन स्टॉप होतो. आलं लक्षात? आता हा अन्नमार्ग ग्रास नलिकेचाच एक काय आहे? भाग आहे. ठीक आहे, आले हे लक्षात? चला आपण आता पुढला अवयव पाहू, हृदय. बघा, तुम्ही तुमच्या डाव्या छातीवर हात ठेवून पहा, तर तुमचं जे हृदय आहे ते हृदय तुम्हाला काय करताना दिसेल? धडधड धडधड करताना दिसेल. आता हे धडधड करणारं जे हृदय आहे ते काय काम करतं ते आपण पाहू. तर आपल्या शरीरात तुम्हाला माहीत आहे रक्त भरपूर आहे, जवळपास 3-4 लिटर रक्त आपल्या शरीरामध्ये असतं. मग आपण काय करतो? बघा, नाद्वारे आपण श्वास आत घेतो किंवा हवा आत घेतो, ऑक्सिजन आत घेतो आणि संपूर्ण शरीराला तो घेतलेला जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम कोण करतं?
हे रक्त करत असतं. हे आलं लक्षात. आता दुसरं बघा, आपण जे अन्न खातो बघा, रक्ताचं कार्य आपण पाहत आहोत, परंतु रक्ताचं कार्य पाहिल्यानंतर ते सगळं काम कोण करतं? हृदय करतं. म्हणून आपण रक्त महत्त्वाचं आहे. रक्ताचं महत्त्व लक्षात आले की तुम्हाला हृदयाचं महत्त्व लक्षात येईल. बघा, रक्त काय करतं? हवा संपूर्ण शरीराला पोहोचवण्याचं काम करतं. त्याचबरोबर जे पचलेलं अन्न आहे, ते पचलेलं अन्न संपूर्ण शरीरातील लहान 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 पेशीला ताकद पोचवण्याचं काम किंवा त्याला ऊर्जा, एनर्जी पोचवण्याचं काम कोण करतं? हे रक्त करतं. ओके, आलं का लक्षात. आता हे जे रक्त आहे, हे रक्त संपूर्ण शरीरामध्ये खालून वर, वरून खाली, खालून वर किंवा पायापासून डोक्यापर्यंत, डोक्यापासून पायापर्यंत हे नेण्याचं काम कोण करतं? हृदय करतं. लक्षात घ्या. पायापासून समजा अशुद्ध रक्त आहे, पायाकडं अशुद्ध रक्त आहे, तर ते अशुद्ध रक्त घेतं, हृदय त्याचं स्वच्छ करतं आणि ते परत स्वच्छ रक्त शरीराला सोडतं. अशा पद्धतीनं हृदय अतिशय महत्त्वाचं काम करतं. बघा, इथं हृदयाची आकृती दिलेली आहे. दिसली तुम्हाला हृदयाची आकृती? हे हृदय असे आहे. हे हृदय बघा आपल्या डाव्या छातीवर येतो. तुम्ही हात ठेवल्यानंतर तुम्हाला धडधड आवाज ऐकू येतो. हे हृदय असं असतं. आलं का लक्षात? हे हृदय. ओके. आता हे जे हृदय आहे, हे महत्त्वाचं अंतरेंद्रिय. लक्षात घ्या, हे सर्वात महत्त्वाचं. हे जर बंद पडलं तर माणूस जाग्यात मरण पावतो. म्हणून हे हृदय चालू असणं खूप महत्त्वाचं आहे. तर हे हृदय कुठं आहे? तर आपल्या वक्षपोकळीमध्ये आहे. म्हणजे जी छातीची पोकळी आहे त्या वक्षपोकळीमध्ये आहे आणि थोडंसं किंचित डाव्या बाजूला आहे. थोडंसं डाव्या बाजूला आहे. ते काय असं मध्यभागात आहे, उजव्या बाजूला आहे असं नाही, थोडंसं डाव्या बाजूला आहे. आणि लक्षात घ्या, ते केवढं असतं हृदय? हृदय किती मोठं असतं? तर तुम्ही तुमच्या हाताची मूठ बांधा. प्रत्येकजण आपापल्या हाताची जर मूठ बांधलात तर तुमच्या मुठी एवढं ते हृदय असतं. लक्षात घ्या. एखाद्या लहान माणसाची मूठ बघा, लहान असते तर त्याचं हृदयही लहान असतं. एखादा मोठा माणूस आहे, त्याची मूठ मोठी असते तर त्याचं हृदयही मोठं असतं. असं नाही की हृदय बाबा एवढ्याच वजनाचं असतं, फिक्स असतं, असं नाही. प्रत्येकाच्या मुठी एवढं हृदय असतं. तर हृदयाच्या ज्या भिंती आहेत, त्या भिंतीही कशा आहेत? खूप लवचिक लवचिक आहेत. म्हणजे मी तुम्हाला मग जे ग्रासनलिकेच्या ज्या भिंती सांगितल्या होत्या, तशाच या हृदयाच्या भिंतीसुद्धा असतात, म्हणजे अतिशय लवचिक असतात. हृदयाची आकृती लक्षात आली, हृदयाचं स्थान तुमच्या लक्षात आलं. त्यानंतर आता हे दोन शब्द आपल्याला शिकायचे आहेत. एक आहे आकुंचन आणि दुसरा आहे प्रसरण. आकुंचन म्हणजे काय पहा. आकुंचन म्हणजे आपण जो फुगा आहे ना, जत्रेतला तो फुगा असतो, दुकानातला फुगा, हा समजा फुगवलेला नाही, हा फुगवलेला फुगा नाहीये, तर त्याला म्हणायचं आकुंचन किंवा साधं, म्हणजे त्याचं आकारमान एकदम कमी असतं. आता समजा तो फुगा तुम्ही फुगवलाय, तो फुगा असा हा फुगा तुम्ही फुगवलाय. ओके. आता हा फुगवलेला जो फुगा आहे, हा जो फुगवलेला फुगा आहे, तो फुगा प्रसरण पावलेला आहे, म्हणजे तो त्याचा आकार मोठा झालेला आहे. म्हणजेच एखाद्या वस्तूचा आकार मोठा होणे म्हणजेच ते काय होतं? प्रसरण पावतं. बघा, हा जो फुगा आता काय झालेला आहे? हा फुगा प्रसरण पावलेला आहे. आणि तो दुकानात असलेला फुगा कसा असतो? आकुंचन असतो. लक्षात घ्या, दुकानातला फुगा हा आकुंचन असलेला फुगा असतो आणि आपण जो तोंडानं फुगवतो त्याला म्हणायचं प्रसरण पावणे. आकुंचन पावणे म्हणजेच आकसून घेणे आणि प्रसन्न पावणे म्हणजेच असं मोठा होणे. ठीक आहे. आता पहा, हा प्रयोग तुम्हाला करून पाहायचा आहे. एक अशी बाटली घ्यायची आहे, त्या बाटलीमध्ये पाणी घ्यायचं आणि तिथं एक रिफिल टाकायची आणि त्या टोपणाला एखादं छिद्र पाडायचं, छिद्र पाडून त्यामध्ये रिफिल घाला आणि तुम्ही काय करा, हातानं ही जी प्लास्टिकची बाटली आहे ती बाटली तुम्ही दाबा. दाबल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारच्या कारंज्या दिसतील. बघा, तुम्हाला अशा कारंज्या दिसतील. आता तुम्ही हाताने ज्यावेळेस या बाटलीला दाब द्याल, हाताला दाब दिला की त्या रिफिलमधून सगळ्या
पाण्याचे थेंब असं तुम्हाला उडताना दिसतील, स्प्रिंकलर जसं उडतं त्या पद्धतीनं. आणि जर तुम्ही दाब द्यायचं बंद केलात तर ते अजिबात त्याला काही होणार नाही. आता यावरून तुम्हाला काय लक्षात येतं, कोणती गोष्ट लक्षात येतं, की एखाद्या वस्तूला दाब दिला की त्यातून बाहेर येतं, म्हणजे त्यातून जे आतला असलेले पदार्थ बाहेर येतात. बघा, या बाटलीला तुम्ही दाब दिला की त्यामधलं पाणी काय होतं, बाहेर येतं. आणि दाब द्यायचं बंद केला तर ते पाणी आहे असं राहतं. आता यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे, की जे हृदय आहे ते हृदयसुद्धा अशा पद्धतीनंच काम करत आहे. आता हृदयाचं काय होतं, हृदयाचंही याच पद्धतीनं आकुंचन होतं आणि प्रसरण पावतं. म्हणजेच हृदय थोडं कधी लहान होतं, कधी थोडंसं मोठं होतं. आता बघा, ज्यावेळेस हृदय लहान असेल त्यावेळेस हृदयामध्ये कमी रक्त असेल, बरोबर का? आणि ज्यावेळेस म्हणजे आता बघा, हृदय लहान म्हणजेच काय होणे, हृदय लहान म्हणजेच आकुंचन पावणे, आणि हृदय मोठं होणे म्हणजेच प्रसरण पावणे. ओके. हृदय ज्यावेळेस लहान होईल त्यावेळेस ते आतलं रक्त सगळं काय केलेलं असेल, त्यानं बाहेर टाकलेलं असेल. आणि हृदय ज्यावेळेस मोठं होईल त्यावेळेस त्यानं रक्त आतमध्ये घेतलेलं असेल. बघा, हृदय ज्यावेळेस मोठं होईल त्यावेळेस रक्त आतमध्ये येतं, आणि ज्यावेळेस हृदय लहान होईल त्यावेळेस रक्त सगळं बाहेर जातं. अशा पद्धतीनं आकुंचन व प्रसरणाचं काम आपलं हे हृदय करत असतं. म्हणजे हृदय आकुंचन पावलं की हृदयातील जे रक्त आहे ते हृदयातील रक्त, मी तुम्हाला आत्ता सांगितलं, लहान आकुंचन पावणे म्हणजे लहान होणे. लहान झालं की इथून रक्त काय होतं, संपूर्ण शरीराला जातं. आता बघा, हृदय मोठं होतं. हृदय मोठं केव्हा होणार, ज्यावेळेस रक्त त्याच्या आतमध्ये जाईल. बघा, रक्त त्याच्या आतमध्ये झालं की हृदय मोठं होतं. आलं लक्षामध्ये? अशा पद्धतीनं या संपूर्ण शरीराकडून हृदयाच्या आतमध्ये ज्यावेळेस रक्त येतं त्यावेळेस हृदय काय होतं, प्रसरण पावतं, म्हणजेच मोठं होतं. मग अशी जी क्रिया आहे, ही क्रिया होत असताना आपणाला हृदयाचे काय जाणवतात, ठोके जाणवतात. आता हे ठोके कुठे जाणवतात, तर पहा, इथं मला चित्र आहे, तुम्हाला डाव्या हाताच्या इथं थोडंसं छातीवर, छातीचा जो डावी बाजू आहे त्याच्यात थोडंसं असं तिथं तुम्हाला काय दिसेल, हृदयाचे ठोके तुम्हाला जाणवतील. ओके. किंवा दुसरं पहा, दुसऱ्या आणखी कुठं तुम्हाला ठोके जाणवतील, तर तुमचा डावा हात घ्या आणि डावा हात घेऊन तुमचे जे मनगट आहे ना डाव्या हाताचं, इथं मनगट असतं, लक्षात घ्या का ह्या जागेत, मी चित्रावर इथं तुम्हाला करून दाखवलं हिरव्या रंगात. तर त्या मनगटापाशी अगदी जवळून जाणारी, बघा, अगदी जवळून जाणारी, म्हणजेच आपल्या त्वचा आहे ना, त्वचेच्या एकदम जवळून असं वरच्या बाजूने जाणारी जी रक्तवाहिनी आहे ती कुठं आहे, मनगटापाशी आहे. आणि मग तिथं तुम्ही नुसतं बोट जरी टेकवलं थोडंसं असं, तर तुम्हाला काय होतं, तिथं जाणवतं की तिथं रक्त कसं वाहत आहे. ते डॉक्टरसुद्धा पहा तुमच्या हाताला धरून काय करतात, तपासणी करत असतात. म्हणजेच डॉक्टर तुमची काय करत असतो, जी नाडी आहे त्या नाडीचे जे ठोके आहे ते ठोके तपासत असतो. म्हणजे तुमचं रक्त व्यवस्थित काम करत आहे की नाही हे तपासतो कोण, डॉक्टर तपासतं. आणि ते कशाने तपासतो, नाडीची ठोक्यानं. आता नाडीची ठोके कुठं असतात, तर इथं पहा, ह्या मनगटापाशी इथं असतात. वरच्या बाजूला असतात का, नाही तर खालच्या बाजूला असतात, म्हणजे जिकडं आपला तळवा असतो ना त्या बाजूला असतात. ठीक आहे. आता इथं बघा, तुम्हाला माहीत आहे का म्हणून सांगितले, जेव्हा आपण शांत झोपेत असतो तेव्हा नाडीचे ठोके मंद पडत असतात, बरोबरच आहे. पण शांत झोपले की ठोके निवांत पडतात, आणि ज्यावेळेस आपण काम करतो किंवा पळतो त्यावेळेस ठोके मात्र वेगानं पडत असतात. म्हणजेच रक्त वेगानं हृदयामध्ये जातं आणि हृदयातून वेगानं बाहेर येतं. म्हणजेच हृदय फास्ट धडकत किंवा ठोके त्याचे काय होत असतात, हृदयाचे वाढत असतात. म्हणून हृदयाचं आकुंचन आणि प्रसरण हे अतिशय वेगानं होत असतं. चला आता पुढला आपण घटक पाहू, फुफ्फुसे. आता फुफ्फुसे हा शब्द का वापरला असेल, तर फुफ्फुसे किती आहेत पहा. फुफ्फुसे आपल्या शरीरामध्ये दोन आहेत. इकडं डावं फुफ्फुस आणि उजवं फुफ्फुस. किती फुफ्फुस आहेत, दोन आहेत.
आता आपण जे श्वसन करतो किंवा नाकाद्वारे जी हवा घेतो ती आपल्या संपूर्ण अंतरेंद्रियाला पोहोचवण्याचं काम कोण करतं? फुफ्फुस करतं. तर हे जे फुफ्फुस आहे तर कुठं आहे रे? पहा इथं छातीच्या या पिंजऱ्यामध्ये हे फुफ्फुस आहे, म्हणजेच आपल्या वक्षपोकळीमध्ये हे काय आहे? फुफ्फुस आहे. वक्षपोकळी, छातीच्या पोकळीमध्ये हे फुफ्फुस आहे. बघा आता फुफ्फुसे किती आहेत? 2 आहेत. एक आहे डाव्या बाजूला आणि दुसरा आहे उजव्या बाजूला. हे डावं फुफ्फुस, हे उजवं फुफ्फुस. ओके, अशा पद्धतीनं 2 फुफ्फुसे आहेत. आता ह्या 2 फुफ्फुसाच्या मध्यभागामध्ये काय आहे? तर हे हृदय आहे. बघा दिसते का तुम्हाला लाल, एकदम गडद लाल. 2 फुफ्फुसाच्या मध्यभागामध्ये असे असं तुम्हाला मग बिस्किट पुडा दाखवलं होतं त्या पद्धतीनं इथं काय आहे? हृदय आहे. आता हे जे डावं फुफ्फुस आहे, या बघा हृदय डाव्या बाजूला असते तुम्हाला मग सांगितलं मी. तर त्या डाव्या बाजूच्या फुफ्फुसामध्ये थोडीशी अशी खोलगट जागा असते. त्या खोलगट जागेमध्ये ते हृदय बसलेलं आहे. तिथं आहे हृदय. आणि जे उजवं फुफ्फुस आहे ते उजवं फुफ्फुस, आता बघा डाव्या फुफ्फुसाचं काय केलं झाले इथं? या हृदयानं थोडीशी जागा घेतली. बघा डाव्या फुफ्फुसाची जागा कोण घेतली? हृदयाने घेतली. म्हणून हे जे डावं फुफ्फुस आहे या डाव्या फुफ्फुसापेक्षा जे उजवं फुफ्फुस आहे ते काय आहे? थोडंसं मोठं आहे. थोडंसं मोठं आहे. बघा इथं काय सांगितले? डाव्या फुफ्फुसापेक्षा उजवं फुफ्फुस थोडंसं काय आहे? मोठं आहे. आले ना ही गोष्ट लक्षामध्ये? हे कशामुळं? तर या हृदयामुळं. कारण डाव्या फुफ्फुसाची जागा हृदयानं घेतलेली आहे, म्हणून डावं फुफ्फुस लहान आहे आणि उजवं फुफ्फुस मोठं आहे. तर श्वासाबरोबर आपण जी हवा घेतलेली असते ती हवा फुफ्फुसापर्यंत पोहोचवण्यासाठी एक नळीसारखी आंतरेंद्रिय असतं. बघा आता तुम्हाला मी सांगतो, आपण जे अन्न खातो ना त्या अन्नाची एक नळी असते आणि ती नळी डायरेक्ट जठरात जाते. हे जठर आणि जठरातून डायरेक्ट आपलं आतड्याला जाते. ही अन्ननलिका किंवा ग्रासनलिका ही एक असते. आणि दुसरी बघा, ह्या ही जी ग्रासनलिका आहे या ग्रासनलिकेच्या कडेलाच आणखी एक अशी नळी असते. ती असते श्वासनलिका. काय असते? श्वासनलिका. 2 नळ्या असतात, लक्षात घ्या. ज्यावेळेस आपण जेवण करत असतो ना, जेवण करत असताना बराबर याच्यामध्ये जेवण गेलं पाहिजे. जे अन्ननळी आहे त्या अन्ननळीमध्ये जेवण गेलं पाहिजे. जर श्वासनलिकेमध्ये जेवण गेलं तर मग आपल्याला काहीतरी उचकी लाग असं होतं, किंवा ह्या अन्ननलिकेमध्ये कुठेतरी एखादा अन्नाचा कण थांबला तरी उचकी लागते. सहसा जात नाहीये, श्वासनलिकेमध्ये अन्न जात नाहीये. परंतु ही जी आहे ही आहे अन्ननलिका आणि ही आहे दुसरी श्वासनलिका. आता या श्वासनलिकेला असे 2 फाटे फुटतात. बघा समजा मी लहानशी अशी श्वासनलिका काढतो म्हणजे खाली तुमच्या लक्षात येईल. ही श्वासनलिका आहे आणि याला पुन्हा 2 फाटे फुटतात. इकडे एक फाटा पडतो, इकडे एक. हा फाटा जातो या फुफ्फुसाला आणि हा फाटा जातो या फुफ्फुसाला. आलं का लक्षात? बघा. आणि याच्याच कडेने अशी ही अन्ननलिका असते. ही अन्ननलिका डायरेक्ट कुठे जाते? जठरामध्ये जाते. ओके, आणि जठरातून आतड्याला हे अन्न जातं. अशा पद्धतीनं 2 नळ्या तुमच्या गळ्यामध्ये आहेत, ध्यानात ठेवा. एक आहे श्वासनलिका आणि दुसरी आहे ग्रासनलिका. आलं का लक्षात? ग्रासनलिका म्हणजेच ग्रासनी. अशा पद्धतीनं 2 नळ्या आहेत. ज्या श्वासनलिका आहेत त्या श्वासनलिकेद्वारा पुन्हा 2 नळ्या फुटतात किंवा 2 फाटे फुटतात. ते दोन्ही कुठे जातात? फुफ्फुसाला जातात आणि मग फुफ्फुसाद्वारे हवा स्वच्छ करून ती आपल्या रक्ताला पोहोचवली जाते. अशा पद्धतीने हे फुफ्फुसाचं इथं काम आहे. चला आपण पुढं पाहू आता.
आता श्वास ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस जे फुफ्फुस आहेत बघा, श्वास आतमध्ये आपण हवा घेतली की हा काय होतं, मोठं होतं, थोडंसं असं मोठं होतं, आणि हवा सोडली थोडंसं असं लहान होतं. म्हणून मी तुम्हाला मग सुरुवातीला एक चित्र दाखवलं होतं की ज्यावेळेस आपण श्वास घेतो त्यावेळेस त्याची छाती काय होते, त्या मुलाची फुगत होती, होते ना, आणि ज्यावेळेस श्वास सोडत होता त्यावेळेस छाती काय होते, लहान होत होती. तुम्हीही करून पहा, हे तुमच्या लगेच लक्षात येईल. म्हणजेच जे हृदय आहे ते हृदय आणि फुफ्फुस हे एकमेकावर काय आहेत, अवलंबून आहेत. हृदय फुफ्फुसाला मदत करतं, फुफ्फुस हृदयाला मदत करतं. हे जे दोन्ही महत्त्वाची काय आहेत, इंद्रिय आहेत. आणि हे कुठं आहेत दोन्हीही, आपल्या ज्या छातीच्या बरगडे आहेत किंवा पिंजरा आहे छातीचा, त्या छातीच्या पिंजऱ्यामध्ये हे दोन्ही अवयव अतिशय सुरक्षित आहेत, हृदय आणि फुफ्फुसे. ठीक आहे, आले हे लक्षात. आता शेवटचा पॉईंट पाहू, मेंदू. मेंदू बघा, ही मी तर तुम्हाला मेंदूची आकृती दिलेली आहे. मेंदू हा आपला लोण्यासारखा गोळा असतो, ध्यानात ठेवा. लोणी तुम्ही जर बघितला असेल घरामध्ये तर तसा लोण्याचा हा गोळा आहे, परंतु याच्यामध्ये खूप ज्ञान साठतं, खूप माहिती साठू शकते. जर याला थोडीशीही इजा झाली बघा, थोडीशी अशी इजा झाली तर माणसाला वेड लागतं. म्हणजेच मेंदू खूप महत्त्वाचा आहे. या मेंदूमुळं आपण अनेक क्रिया करू शकतो. म्हणजेच मेंदू आता काय करतं ते आपण पाहू. बघा, आपल्या शरीरातलं सगळ्यात महत्त्वाचं अंतरेंद्रिय काय आहे, मेंदू आहे. म्हणजेच आपल्या डोक्याच्या आत. म्हणून बघा, आपण कधी म्हणतो की डोक्याला नाही लागलं पाहिजे, डोक्याला लागलं की माणूस वेडं होते. मग आपल्या शरीरातलं सगळ्यात महत्त्वाचं अंतरेंद्रिय मेंदू आहे. तर आपल्या शरीराची कोणतीही हालचाल असू द्या, त्या प्रत्येक हालचालीवर नियंत्रण कोणाचं असतं, मेंदूचं असतं. माणसाला कधी कधी काय येतो, राग येतो, त्यानंतर माणसाला कधी आनंद वाटतो, कधी दुःख वाटतं. ज्या आपल्या भावना आहेत ना, त्या सगळ्या भावना, त्या प्रत्येक भावनाची जी जाणीव आहे ती कुणाला होते, मेंदूला होत असते. म्हणजेच आपल्या ज्ञानेंद्रियानं काही माहिती देऊ द्या, तुम्हाला ज्ञानेंद्रिय मग शिकलो तुम्ही, डोळा, नाक, कान, जीभ, त्वचा, हे जे ज्ञानेंद्रिय आहेत, या ज्ञानेंद्रियानं कोणतीही माहिती देऊ द्या, लगेच ही माहिती सर्वात प्रथम कुठं पोचते, तर ह्या मेंदूला पोचते. लक्षात घ्या. दिसते तुम्हाला मेंदूच्या दोन आकृतीला मी दोन गोल केलेले तुम्हाला दिसत असतील. कोणतीही माहिती असू द्या, या वातावरणातली, जगातली, समजा अचानक तुम्हाला समोर साप दिसला डोळ्याला, पण डोळ्यानं तुम्हाला सांगितले, ज्ञान झालं तुम्हाला लगेच, तर ते ज्ञान लगेच मेंदूला कळतं. मग लगेच त्याला जाणवतं मेंदूला, हा पुढं धोका आहे. लगेच त्यानं पायाला सांगतात स्टॉप, पाय लगेच थांबतात. ही क्रिया एकदम फास्ट होते, एकदम फास्ट होते. ही तुम्हाला न कळत क्रिया होऊन जाते. अचानक तुम्हाला समजा समोरनं एखादं म्हैस वेगानं पळत येत आहे, तर तुम्ही लगेच काय करता, थांबता लगेच जागेमध्ये. ही लगेच मेंदू तुम्हाला सांगतं थांब, पडून समोरून म्हैस येत आहे. किंवा तुम्हाला समजा उदबत्तीच्या कडेला किंवा असं थोडंसं काहीतरी, एखादी पातेला आहे किंवा दुसरी एखादी वस्तू आहे, पाणी गरम आहे, तुमच्या हाताला पोळल्या पोळल्या तुम्हाला लगेच ते सांगतं की पाणी गरम आहे, हात लावू नकोस. आता ही जी क्रिया आहे, ही क्रिया मेंदूद्वारे होते. लक्षात घ्या. म्हणजे मेंदू तुम्हाला सांगतं की करू नकोस, त्याला हात लावू नकोस पाण्याला. मग अशा पद्धतीनं आपल्या शरीरावर, संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करतं, मेंदू करतं. राग येणे, आनंद वाटणे, दुःख वाटणे, या सगळ्या ज्या भावना आहेत बघा, कुणाला राग आला सगळं मेंदू कंट्रोल करतो, आनंद वाटला तरी मेंदू कंट्रोल करतो, दुःख वाटलं तरी मेंदू कंट्रोल करतो. अशा पद्धतीनं हा मेंदू सगळ्या आपल्या शरीराच्या भावना, दुःख, आनंद सगळं सगळं नियंत्रण करण्याचं काम मेंदू करतो. आता समजा ह्या मेंदूला थोडीशी इजा झाली तर माणूस कायमचा अपंग होऊ शकतो. बघा, लक्षात घ्या, कायमचा अपंग होऊ शकतो. तो दगावण्याचा सुद्धा संभव असतो. बघा, कायमचा अपंग याचा अर्थ लक्षात आहे. मेंदूला इजा झाली तर माणूस कायमचा अपंग कसा होतो. तुम्ही पॅरालिसिसचा तुम्ही एखादा कोणतरी माणूस पाहिला असेल,
म्हणजे मेंदूला थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम झाला तर तो माणूस त्या माणसाला पुन्हा चलता येत नाही, ध्यानात ठेवा. मग त्याला पॅरालिसिस होतो. म्हणजेच एखाद्या माणसाला असं अचानकपणे अपंगत्व आल्यानंतर येतं म्हणजे त्याच्या मेंदूला काहीतरी झालेलं असतं. आलं ना लक्षामध्ये? एवढंच नाही तर तो दगावण्याचा म्हणजेच मरण्याचा सुद्धा शक्यता असते किंवा संभावना असते. त्यासाठी जो मेंदू आहे हा मेंदू आपल्या डोक्याच्या कवटीमध्ये अतिशय संरक्षित जागेमध्ये आहे. आलं लक्षामध्ये तुमच्या? निसर्गानं या मेंदूवर अतिशय कठीण असं कवच घातलेलं आहे. हे कवच कशाचं आहे? कवटीचं कवच घातलेलं आहे. बघा या हा मेंदू तुम्हाला मी सांगितलं फक्त लोण्यासारखा आहे मऊसूत. मग आता याचं संरक्षण झालं पाहिजे ना. मग निसर्गानं या मेंदूला अतिशय सुरक्षित असं कवटीमध्ये ठेवलेलं आहे. ठीक आहे. आता हे मेंदूची जागा कुठं आहे तर बघा सुरुवातीलाच आपण पाहिलं होतं शीर म्हणजे डोकं, म्हणजेच याची जागा कुठं आहे? शिरोपोकळीमध्ये आहे. कुठं आहे? शिरोपोकळीत आहे. ठीक आहे. आता इथं पहा, तुम्हाला माहीत आहे का म्हणून तुम्हाला इथं प्रश्न विचारले. आपण कविता पाठ करतो ती आपल्या मेंदूत साठवली जाते म्हणून ती आपल्या लक्षात राहते. मेंदूच बघा कविता आता कधी कधी आपल्याला पहिलीची कविता आठवते किंवा आपण गेल्या वर्षी मामाच्या गावाला गेलेला आपल्याला आज हे आठवतं. तर ही जी क्षमता आहे, ही सगळी माहिती आहे, ही माहिती कोण साठवून ठेवतं तर मेंदू साठवून ठेवतो. मग मेंदूची ही जी साठवून ठेवण्याची जी क्षमता आहे त्याला म्हणायचं स्मरणशक्ती. जुनं जेवढं काही झालेलं आठवतं त्याला म्हणायचं स्मरणशक्ती. मग ही स्मरणशक्ती ठेवण्याचं काम कुणाकडं आहे? मेंदूकडं आहे. ठीक आहे. मानवी शरीराची जी रचना आहे ती खूप गुंतागुंतीची आहे. म्हणजे खूप अवघड आहे. आपल्या शरीराचं जेवढं काही सगळं काम आहे ते काम व्यवस्थित चालावं यासाठी अजून भरपूर अंतरेंद्रिय आहेत, ध्यानात ठेवा. फक्त महत्त्वाचे आपण अंतरेंद्रिय पाहिलंय, फक्त महत्त्वाचे पाहिलंय. अजून बरेचसे अंतरेंद्रिय आपल्या शरीराच्या आतमध्ये आहेत. त्यांची रचना, त्यांची कामं हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत आणि ते तुम्ही तुमच्या वडिलांकडून किंवा दीदीकडून ते तुम्ही माहिती करून घेऊ शकता. ठीक आहे. तर आपण काय काय शिकलो पहा. तर आज आपण शरीराच्या आत चालणारी अनेक जी महत्त्वाची कामं आहेत ते कोण करतं? इंद्रिय करतात. हा पॉईंट शिकलो. अशी जी इंद्रिय आहेत ती शरीराच्या आत आहेत, शरीराच्या बाहेर आहेत. बरोबर का? म्हणजे आतली इंद्रिय आहेत त्या आतल्या इंद्रियाला आपण काय म्हणतो? अंतरेंद्रिय असं म्हणतो. आणि जे बाहेरच्या बाजूला दिसतात त्याला काय म्हणायचं? बाह्येंद्रिय. ठीक आहे. आले हे हा पॉईंट लक्षात आला. आता पुढं पहा. आपलं जे डोकं आहे, डोकं आणि धड यांच्या आत असणाऱ्या पोकळ्यामध्ये जे अंतरेंद्रिय आहेत ते अतिशय सुरक्षित आहेत. बरोबर का? डोक्यामध्ये मेंदू सुरक्षित आहे, धडामध्ये हृदय सुरक्षित आहे, फुफ्फुस सुरक्षित आहे, आपली जी ग्रास नलिका आहे ती सुरक्षित आहे. अशा पद्धतीने ह्या सगळ्या पोकळ्यामध्ये हे सगळे अंतरेंद्रिय काय आहेत? अतिशय सुरक्षित आहेत. ठीक आहे. आता शेवटचा पॉईंट. आपण जो घास आहे ना, गिळलेला घास, तो घास जठरापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतं? ग्रास नलिका करतं. हा पॉईंट आपण शिकलोय. आणि त्या ग्रासनलिकेलाच काय म्हणायचं? अन्ननलिका असं सुद्धा म्हणायचं. आणि ही अन्ननलिका कोठे आहे? वक्ष पोकळीमध्ये आहे. आलं लक्षात? अशा पद्धतीनं आपला हा पाठ संपलेला आहे. या पाठावरील जो स्वाध्याय आहे तो तर तुम्ही सोडवून आईवडिलांना दाखवू शकता. धन्यवाद.